महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचं हे महाराष्ट्रव्यापी अधिवेशन शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी होत आहे. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय माजी मंत्री सुभाष देसाई साहेब करणार आहेत आणि त्याप्रमाणे ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भास्कर शेठ जाधव साहेब आहेत, आमदार अनिल परब साहेब आहेत आणि बाकी जिल्हा प्रमुख आहेत, नाईक साहेब आहेत आणि जिल्हा संपर्क प्रमुख अरुबाई दुधोरकर साहेब आहेत. अरविंद सावंत साहेब आमचे अध्यक्ष आहेत. अरविंद सावंत साहेबांनी हे पत्रकार परिषद घेण्यासाठी सांगितली होती, पण पत्रकार परिषदेत ते उपस्थित नाही राहू शकत कारण की ते दिल्लीला अधिवेशनात असल्यामुळे दुपारी आज येणार आहेत. याप्रमाणे उद्याचा कार्यक्रम आम्ही नियोजित केला आहे. हे आमचं 9वं अधिवेशन इकडे कुडाळमध्ये आहे. ह्याच्यापूर्वी आमचं अधिवेशन अकोला, मुंबई, सोलापूर, रत्नागिरी, अमरावती येथे झाली आणि पुणे येथे झाले. या अधिवेशनात आम्ही कामगारांच्या वतीने काही ठराव मांडणार आहोत. हे कामगारांच्या हितासाठी असणार आहेत. यापूर्वी 2016-18 पासून आमची थकबाकी आहे, आमचं BA आहे, आमचे घरभाडे भत्ता आहे, आमचा वार्षिक वेतनवाढीचा फरक आहे. ह्या सगळ्या ह्याच्यासाठी आम्ही अनेक वेळा मंत्र्यांकडे बैठक घेतली आहे, परिवहन मंत्र्यांकडे बैठक झाली आहे, पण त्यातून काही तोडगा नाही निघाला. त्याबाबत उद्या आम्ही या ठरावात काही विशेष ठराव मांडणार आहोत, जे कामगार हिताचे आहेत आणि कामगारांच्या बाबतीतले, थकबाकीच्या बाबतीतले. मी आता विचारू शकतात मला याच्यावर काय असेल. महाराष्ट्र एस टी कामगार सेना ही राज्यव्यापी संघटना गेले अनेक वर्ष कार्यरत आहे आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एस टीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त कर्मचारी एस टीमध्ये कार्यरत आहेत. आता 80,000 आणि त्यातले 15,000पेक्षा जास्त सभासद एस टी कामगार सेनेचे आहेत. मध्यंतरी दिवाकर रावते जेव्हा परिवहन मंत्री होते तेव्हा एस टी कामगार सेनेच्या माध्यमातून अनेक त्यावेळी चांगले निर्णय झाले होते. चांगल्या एस टी घ्यायच्या, भाडेतत्वावर एस टी घ्यायच्या, कर्मचाऱ्यांना त्यावेळी वेतनवाढ मिळाली होती, कर्मचाऱ्यांच्या म्हणजे दंड होता तो कमी झालेला आणि अशा अनेक गोष्टी त्यावेळी झाल्या होत्या. स्थानिक लोकांना भरती करायचं हा पण निर्णय त्यावेळी झाला. परंतु आता आपण बघितलं असेल की करोनाच्या कालावधीमध्ये एस टीच्या सेनेच्या माध्यमातून जी कामं झाली ती मात्र करोनाच्या काळानंतर बंद झाली. त्यावेळी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी एस टीना शासकीय विलिनीकरणाचा प्रस्ताव त्यावेळी दिला आणि त्यावेळी मोठं आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी त्याचा जवळजवळ एस टी अनेक दिवस बंद राहिल्या त्यावेळी. परंतु हे विलिनीकरणाची आजही मागणी पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यावेळी सातत्याने एस टी कामगार सेना ही सातत्याने आवाज उठवत असते. माननीय अरविंद सावंत यांचे राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी या ठिकाणी सांभाळत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम सुरू आहे आणि आम्हाला पण आनंद होतो की या संपूर्ण राज्यव्यापी अधिवेशनाची एक अधिवेशन त्यांनी म्हणजे अरविंद सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असल्यामुळे ते म्हणले की आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्यासाठी जवळजवळ 3-3.5 वेगवेगळ्या भागातनं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं उद्या लोक या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामध्ये एस टीच्या त्यांचे अनेक प्रस्ताव, अनेक पुढच्या आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी ठरेल आणि आम्ही त्या सर्व एस टी कामगारांचं सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या तर्फे आम्ही जे महाराष्ट्रात येणार आहे त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो आणि एस टी कामगार सेनेच्या बरोबर आम्ही जिथे आमची गरज लागली तिथे आम्ही शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आपण सर्वजण पत्रकार या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार. आपल्याला काय विचार असेल तर विचार. सकाळी मेळावा 10चं उद्घाटन ठेवलं. कुडाळ एस टी स्टँड आहे तिथे मंडप घालताय, तिथे मंडप घालतात आणि तुम्ही आता काय करा, एक सगळ्यांचं नावच घेऊन 10 ते 2 10 ते 2-2:30 वाजेपर्यंत चालेल.